नमस्कार, मी सुनील गायकवाड. आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रहो, देशभरात गेल्या काही दिवसापासून एक नाव प्रचंड चर्चेत आहे. आपल्याला ते कळलंच असेल, कॉकरोच जनता पार्टी अर्थातच CJP. सोशल मीडियावर लाखो पोस्ट तरुणांमध्ये प्रचंड उत्सुकता, सत्ताधाऱ्यांवर टीका आणि अर्थव्यवस्थेविरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी सुरू झालेली ही चळवळ मात्र 6 जूनला दिल्लीतील आंदोलनानंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. हे आंदोलन खरोखर व्यवस्थेविरोधातील जन आक्रोश होतं की फक्त एका दिवसाचा इव्हेंट? आज आपण याच आंदोलनाचा घटनाक्रम, त्यातील प्रश्न आणि निर्माण झालेले संशय याचा आढावा घेणार आहोत. आता आंदोलनापूर्वीचा माहोल पाहा तुम्ही. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू होती. बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, तरुणांच्या अपेक्षा या सर्व विषयांवर आवाज उठवण्याचा दावा या आंदोलनातून करण्यात आला. देशातील जेन झी पिढीचा मोठा वर्ग या आंदोलनाकडे आशेने पाहत होता. अनेकांना वाटत होतं की दिल्लीतील आंदोलन काही तासांचं नव्हे तर अनेक दिवसांचं असेल. अनेक दिवस हे आंदोलन चालेल. ज्या प्रकारे रामदेव बाबा, अण्णा हजारे, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण या लोकांनी अनेक दिवस आंदोलन चालवली, त्याच पद्धतीचं हे आंदोलन चालेल असं अनेकांना वाटत होतं. कारण देशात यापूर्वी जंतर मंतरवर झालेली मोठी आंदोलने अनेक दिवस चालली, कधी कधी अनेक आठवडेही चालली आहेत. मात्र प्रत्यक्षात जे घडलं त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. पहिला प्रश्न, परवानगी इतकं सहज कशी काय मिळाली आंदोलनाला? बऱ्याच आंदोलनाला खूप प्रयत्न करावे लागतात. हे व्हिडिओ पाहून काय वाटतं? सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका. दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली. त्यानंतर देशात अनेक वेळा मोठमोठ्या नेत्यांना विमानतळावरच रोखण्यात आले. काहींना ताब्यातही घेण्यात आलं. काहींना सभास्थळी जाण्याची परवानगीही मिळालेली नाही. मग या आंदोलनाच्या बाबतीत सर्व प्रक्रिया इतक्या सुरळीत कशा पार पडल्या? हा प्रश्न मी नव्हे, अनेकांनी उपस्थित केला आहे. दुसरा प्रश्न, अपेक्षित गर्दी कुठे होती? सोशल मीडियावर पाहिलं तर या आंदोलनाची चर्चा अक्षरशः प्रत्येकाच्या तोंडी होती. युवकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. देशभरातून समर्थनाचे संदेश दिले जात होते. पण प्रत्यक्ष आंदोलनाचे स्थळी जे चित्र दिसलं ते अपेक्षेपेक्षा खूप वेगळं होतं. गर्दी तुलनेने कमी होती. अनेक ठिकाणी उपस्थित आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त असल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. ज्या प्रमाणात वातावरण तयार करण्यात आलं होतं त्या तुलनेत प्रत्यक्ष प्रतिसाद मर्यादित का राहिला? तिसरा प्रश्न, आंदोलन इतक्या लवकर का संपलं? अनेकांना वाटत होतं की ही चळवळ काही दिवस चालेल, सतत आंदोलन होईल, सरकारवर दबाव निर्माण होईल. मात्र आंदोलनाचा मुख्य टप्पा एका दिवसातच संपल्याचं चित्र समोर आलंय. आता समर्थक म्हणतात की हा पहिला टप्पा होता, तर टीकाकार म्हणतात इतक्या मोठ्या दाव्यानंतर आंदोलन एका दिवसातच थंडावलं का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आता दुसरा एक मुद्दा, भावनिक कार्ड वापरण्याची गरज का पडली? या आंदोलनादरम्यान अभिजित दिपके यांनी छोटंसं भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी त्यांच्या आईचा उल्लेख केला, बहिणीचा उल्लेख केला. आई चिंतेत आहे, आई रडते. मी ज्यावेळेस अमेरिकेला निघालो त्यावेळेस माझी आई इतकी रडली नाही, पण मी इथे आल्यानंतर तिला जास्त रडायला येतंय, अशी भावनिक भूमिका अभिजित दिपकेंनी घेतली. आता इथे दोन बाजू आहेत. एका बाजूला प्रत्येक आंदोलक हा कोणाचा तरी मुलगा असतो. कुटुंबाला चिंता वाटणं स्वाभाविक प्रश्न आहे. मात्र दुसऱ्या बाजूला प्रश्न असा उपस्थित होतो की जे आंदोलन जनतेच्या प्रश्नांसाठी उभं राहिलं त्यामध्ये मुख्य भर मागण्यांवर असायला हवा होता की भावनिक मुद्द्यांवर? हा निर्णय प्रेक्षकांनी आणि जनतेने घ्यायचा आहे. आणखी एक प्रश्न पुढे काय? आंदोलन मागे घेण्यात आलेलं नाही. मागण्यांसाठी सरकारला आणखी काही दिवसांची मुदत देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
म्हणजेच हा शेवट नसून पुढील टप्प्याची घोषणा असल्याचा दावा समर्थक पण करतायत. परंतु आता देशातील युवक वाट पाहतील ती कृतीची, कारण सोशल मीडिया पोस्ट आणि प्रत्यक्ष रस्त्यावरील संघर्ष यात फार मोठा फरक असतो. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि आंदोलन, योगायोग की काही वेगळं? सध्या केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरात सुरू आहेत. राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क मांडले जात आहेत. अशा परिस्थितीत काही जण प्रश्न उपस्थित करत आहेत की जर आगामी काळात काही मोठे राजकीय पेच निर्माण झाले किंवा मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर त्याचं श्रेय या आंदोलनाला दिलं जाणार का, की हा केवळ योगायोग असेल, की ज्यावेळेस राहुल गांधी प्रत्येक वेळी या मागण्या करत आहेत त्याच मागण्या बऱ्याचशा या कॉंग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून मांडल्या, हे श्रेय काँग्रेस पार्टीला न जाता या कॉंग्रेस जनता पार्टीला जावं, हा तर उद्देश नसेल ना? याचं उत्तर भविष्यातील घडामोडींमध्येच मिळेल. आता याच्यातून एक निष्कर्ष निघतो. कॉंग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाने एक गोष्ट मात्र निश्चित केली आहे, देशातील युवकांमध्ये अस्वस्थता आहे. प्रश्न आहेत, रोजगाराबाबत चिंता आहे, पेपरफुटीबाबत संताप आहे, महागाईबाबत नाराजी आहे. मात्र या असंतोषाला प्रभावी जन आंदोलनाचं स्वरूप देण्याचं केवळ सोशल मीडिया पुरेसा नसतो. त्यासाठी सातत्य, संघटन, त्याग आणि दीर्घकालीन लढ्याची तयारी आवश्यक असते. 6 जूनचं आंदोलन इतिहासात मोठे वळण ठरेल की सोशल मीडियावर आणखी एक ट्रेंड म्हणून विसरलं जाईल, याचे उत्तर येणारा काळच देईल. आता या आंदोलनामध्ये काय काय झालंय याचे काही व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही हे व्हिडिओ पहा. कॉंग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दल तुमचं मत काय? हे आंदोलन खरोखरच जनतेचा आवाज होता का, की हे आंदोलन अपेक्षाभंग करणारे एक अल्पजीवी प्रयोग तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु तुमचं मत कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आवाज जनतेच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुनील गायकवाड. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद.